गाईज, आय एम रचिता कुलकर्णी डोळे. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो गाईज, आता बऱ्याच दिवस झाले मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे की शॉपिंगचा व्हिडिओ तुम्हाला दाखवला होता. शॉपिंग म्हणजे काय, आता माझ्या बहिणीचं लग्न आहे. सो माझ्या बहिणीच्या लग्नासाठी आता मला जायचं आहे आणि आता मे महिन्यात मला सुट्ट्या आहेत. तर फक्त हा एकच महिना असा असतो की जिथे मला सुट्ट्या लागलेल्या असतात. सुट्ट्या लागल्यामुळे काय, आता मला माहेरी जायचं आहे. सो माहेरी तर जायचं आहे, पण मला इथलं तर कामं संपवून जावे लागतील, कारण इथे जे काम आहे ते माझी जबाबदारी आहे ना. सो मी इथे नेमके आता काय केलेलं होतं, उन्हाळा होता त्याच्यामुळे कांदे खूप स्वस्त मिळाले होते मला. जवळपास 100 रुपयाला 7 किलो असे या हिशोबाने मला कांदे मिळाले होते. मी भरपूर कांदे घेऊन ठेवले, कारण कसं आहे, पावसाळा लागला की कांदे महाग होऊन जातात ना, म्हणून मी कांदे घेऊन ठेवले. आता मी मे महिन्यात चालली घरी. घरी गेल्यानंतर मग थोडे दिवस घरी राहील, घरी नंतर मग मी लग्नाला जाईल, लग्नानंतर परत थोडे दिवस घरी राहील. अशा प्रकारे मी बऱ्यापैकी लांब, म्हणजे बऱ्याच दिवसाची ट्रिपवर जाते. सो आयो, हे बघा एवढे मोठे कांदे. आता त्याचं सालं वगैरे जे काळा काळा भाग आहे बघा, माझा हात दिसतोय किती काळा झालाय. तुम्ही ते स्वच्छ म्हणजे साफ वगैरे करायचं माझं काम चाललंय. सो कांद्याचं साफ करायचं काम चाललंय. त्याच्यानंतर मी तूप कढवायला ठेवलेलं होतं. माझं तूप कडवलेलं बघा, दाखवते मी. हे बघा, इथे माझं छान तूप मस्त कडवून झालेलं आहे. आता हे तूप मला काढायचं आहे. तर थोडक्यात मला असं सांगायचं आहे की आता मी रोज थोडी साय लावत होती ना, तर साय लावल्यामुळे काय, आता भरपूर साय होऊन गेलेली होती, भरपूर थोडंफार झाली होती. पण मग गावाला समजा जर मी चालली गेली, आता 20-25 दिवसासाठी मी गेली, तर मग आता तर तुपाचं काय होईल, तर दह्याचं काय होईल, खराब होऊन जाईल. त्याच्यामुळे पहिले मी ते तूप काढवलं. तूप आता ते बरणीत भरून ठेवेल. हे कांदे एवढे मोठे घेतले, ते आता मला मधली जी रूम आहे तिथे मी छान पसरवून ठेवेल. कांदे घेतले आणि ना मी सोललेला लसूण घेतला आहे मी डायरेक्ट. सो मग तोही पसरून ठेवावा लागेल, कारण हवा लागली तर कांदे चांगले राहतात ना म्हणे. सो इतके काम आहे मला, काय सांगू मी तुम्हाला, काय सांगू. बरं, इथे जायचंय म्हटल्यावरती मी उशांचे कवर सुद्धा घासले आणि इतके कष्ट करते मी, इतके कष्ट चालू आहे. वरतून मला बॅग भरायची, ती पण माझी अर्धवट झालेली आहे. जम्मत चालू आहे. इथले कामं जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत मी तिकडे कशी जाऊ मी माहेरी, जोपर्यंत सासरी माझे कामं संपत नाही. जास्त नाटक झालं ना, जाऊ दे. सो एवढी मोठं मी तूप कडवलं एवढं याच्यामध्ये, आणि बेरी किती निघाली बघा, बेरी एवढीशीच. आयो, पडलं काय खाली, म्हटलं. या बेरीमध्ये कोण कोण साखर टाकून खातं, मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. ही बेरी पूर्वी जेव्हा अशी छोटी होती, लहान होती, मी घरी होती ना, तर मी आईला सांगायची की आई बेरी केली का, त्यात साखर टाकून दे. मग या बेरीमध्ये आई मला मस्तपैकी ना साखर टाकून द्यायची. खूप सुंदर लागते. मी लहानपणी भरपूर वेळा खाल्लेली आहे. कोण कोण या बेरी म्हणजे तूप कडवताना जी असं शिल्लक राहते ना, त्याला आम्ही बेरी म्हणतो. तुम्ही काय म्हणत असाल, वेगळा शब्द असेल मे बी काहीतरी, किंवा बेरी पण म्हणत असाल, तर त्याच्यामध्ये साखर टाकून कोण खातं, किंवा अजून कायशा पद्धतीने हे खाल्लं जातं तेही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हे अतिशय सुंदर असं मी माझं घरी तूप कढवलेलं आहे. आता मस्तपैकी आम्ही दोघंच असतो, त्याच्यामुळे आम्हाला एवढं तूप इनफ होतं, कारण आम्ही फक्त खिचडीवर किंवा भातावर, वरण भाजीवर करतो तेव्हा तूप खातो, किंवा एखाद्या वेळेस पराठा वगैरे केला तर थोडंफार लागलं तर. पण आम्हाला एवढं तूप इनफ होतं महिन्याला बरं का. कधी समजा जर काही गोड पदार्थ वगैरे बनवला ना, म्हणजे जसं शिरा म्हणा किंवा काहीतरी असं गोड पदार्थ बनवला, तर मग हे तूप पुरत नाही, मग तेव्हा मला बाहेरून आणावं लागतं. पण मला वाटतं यावेळेस जर तूप कमी झालं, नाही तर दरवेळेस तूप बऱ्यापैकी होतं. पण ठीक आहे, मला आनंद आहे की तूप घरी काढवलेलं आहे. माझी आई मला नेहमी सांगते, ती पण व्हिडिओ बघणारच आहे हा, त्याच्यामुळे तिला माहिती, घरी काढवलेलं तूप म्हणजे आपल्या घरची लक्ष्मी असते म्हणे. असं ती मला बऱ्याच वेळा पहिलेपासून सांगत आलेली आहे. आणि आपल्या घरची लक्ष्मी असं आई मला सांगायची, घरी कडवलेलं तूप म्हणजे आपल्या घरची लक्ष्मी. बरोबर आहे की नाही. सो गाईज, पसारा दिसतोय. सो ही बॅग आहे माझी लग्नाला नेण्याची. तर इथे पूर्ण बॅग भरलेली आहे. मला जायचंय 5 दिवसासाठी लग्नाला. तर 5 दिवसासाठी वेगवेगळे फंक्शन वेगवेगळ्या दिवशी असल्यामुळे, हा आता क्लिअर झाला ना, मग अशी मस्त ब्लर का दिसत होतं. सो 5 दिवस वेगवेगळे फंक्शन्स आहे, त्याच्यामुळे वेगवेगळे ड्रेसेस लागणार आहे. आणि सकाळ संध्याकाळ असं काही फंक्शन्स आहे. सो 5 दुने 10,
सो 10 कपडे मला लागणार आहे. आणि माहिती आहे तुम्हाला लग्नाचे कपडे हे असे काही इतकं बारीक बारीक घडी करून नाही होत, मोठ्या घड्या लागतात त्यांना. सो इथे माझी ही लग्नाची बॅग झाली आहे आणि मला जळगावला जायचं आहे. सो माझी जळगावची बॅग ही आहे, जी मी जळगावला जी राहणार आहे थोडे दिवस, ती जळगावला ही गावालाच जायची ही बॅग. आणि ही एक बॅग आहे जी पाठीला लटकवायची, जी कॉमन ठेवणार आहे. आणि ही आहे माझी ब्लॅक कलरचं पाऊच, ज्याच्यात माझं ज्वेलरी, मेकअप बॉक्स वगैरे सगळं असं ठेवलेलं आहे. सो अशा प्रकारे डन. अजून घरातलं काय काय ना ते दाखवते. घरात भरपूर कामं करते मी. हे बघा, मला गावाला जायचं आहे आणि मी उन्हाळ्यासाठी छान कांदे लसूण घेऊन ठेवलेले आहेत. त्यावेळेस मी काय सांगितलं होतं मी तुम्हाला, मला किती 100 रुपयाला 7 किलो, अरे वा किती सुंदर व्हायली, 100 रुपयाला 7 किलो कांदे मिळाले होते. आणि लसूण किती रुपये आला तर 100 का 100 असंच काहीतरी होतं, मला एक्झॅक्ट रेट नाही आठवते, पण असंच होता. सो मी ते घेऊन ठेवलं, कारण म्हटलं उन्हाळ्यात स्वस्त आहे म्हणून चांगलं आहे, पण ज्यावेळेस पावसाळा येतो तेव्हा ह्याचेच रेट वाढून जातात. आता मी महिनाभर गावाला जाणार आहे आणि प्रत्येक राजी तर आमचे कांदे लसूण याला काही हात लावणार नाही, का ते जसे तशीच परिस्थितीमध्ये राहू देतील. तर गेलेली आहे, मस्त वाळवून ठेवले, जसं हवा येईल असं ठेवलं आहे लसूण आणि कांदे. आहे की नाही मी हुशार? त्याला म्हणतात आता खरंच संसाराला लागण्याचे म्हणतात, बऱ्याच वेळा म्हणते ना मी, तर तेच गावाला जायचं आहे, घरी जायचं आहे. ॲक्च्युली मला काहीच काम नाही आहे, पण इथलं काम संपल्याशिवाय व्यवस्थित नीट नेटकं केल्याशिवाय मला जाता येणार नाही आहे माहेरी. उद्या सकाळी जायचं आहे, एक्सायटेड बॅग्स. सकाळी वंदे भारत आहे. किती वाजेला प्रतीक? 6ला आहे का 6:15 आहे? 6:25 6:30. The next day. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. गाडी बाहेर आलेली आहे, अंधार आहे बऱ्यापैकी. सकाळचे 5:45 वाजलेले आहेत आणि 6:30ची माझी ट्रेन आहे. सो त्याच्यासाठी धावपळ चाललेली आहे आणि मी आता चालली आहे जळगावला मस्तपैकी. आणि माझ्याकडे ना गजरा होता कालचा, आहे बघा, तो पण लावून घेतला. म्हटलं वाया कशाला घालवायचं. चला, गजानन महाराज की जय गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चलायचं प्रतीक? मला नाही, लेट नाही झालं अजून, 5:45 झाले, पोहोचू बरोबर. 6:25ला डिपार्ट होणार आहे. ठीक आहे ना, पोहोचतो बरोबर. सगळी बॅग भरली, 2 मोठ्या एक सगळ्यात मोठी बॅग जी माझ्या लग्नाच्या वेळेस मी जी आणली तेवढी मोठी एक बॅग आहे, तर ती लग्नाची बॅग आहे. एक दुसरी छोटी बॅग आहे आणि तिसरी पाठीवरची पण बॅग आहे. सगळं कॅरी करून न्यायचंय मला जगाला. पप्पा येणार आहे स्टेशनवर, पण असं आहे. हो प्रतीक, तुला माझी आठवण येणार ना? कॅमेऱ्यात नाही म्हणतोय, पण बरोबर आठवण येईल तुला माझी. बघ पोहोचला आणि गाडी ऑलरेडी स्टेशनवरती उभी आहे, आमची वाट बघते. इथेच आहे, C7 इथेच आहे बघ समोर. नाही आलेलं आहे आम्ही. आमची गाडी ऑलरेडी स्टेशनवरती उभी होती, त्याच्यामुळे बरं झालं. कसली धावपळ करत आलो, धन गाडी पार्क करायची, त्याला प्लॅटफॉर्म तिकीट काढायचं, नुसती काही झाली. पोचलोय फायनली. प्लॅटफॉर्म तिकीटची इथे पण गर्दी असते ना कसली लाईनच यार, लोकलची गर्दी, ह्याची गर्दी. पण मी ते एकांना सांगितलं तेव्हा मला प्लॅटफॉर्म काढू दे, मला घाई आहे थोडीशी, काढून दिलं मी. त्या एवढ्या वेळेस दुसऱ्याचं पण काढून दिलं प्लॅटफॉर्म तिकीट. प्लॅटफॉर्म तिकीटला काय नसतं ना, फक्त सिलेक्ट करायचं असतं नंबर. आणि 10 रुपये लागले का? 20. हां 10. का रे, लोकल कुठे जाते पण? लोणावळ्याला? हा का? पहिल्यांदा लोकल बघितली ना मी पुण्याला. हा, लोणावळा एक्सप्रेस बोलला का बिचारा? लोणावळा लोकलची गर्दी होती. हा, ती ट्रेन तिकीट काढायला ना, प्लॅटफॉर्म तिकीट काढायला. चलो राजे, बाय. वाजला बाय बाय बाय. चला, भाऊ आला घ्यायला, मोठी बॅग होती म्हणून बरं झालं. मग प्रचंड उन्हाची झळा आता जळगाव वाटतंय. आली फायनली जळगावला पोचली आहे आणि गरमागरम झळा
अनुभवतीये 2 वर्षांनंतर. आल्या आल्या पहिले रस्त्याने दादा म्हणे आंबे घेऊन ये, आंबे मस्त मिळत आहे. म्हटलं ठीक आहे चला. जबरदस्त ऊन.